आयुरा, तू काहीतरी खाऊन घे आणि ही मेडिसिन घे. हे बघ आणले. समीरने टेबलवर ठेवलेली पिशवी दाखवली. मला काहीच नको. सुगंधा असं म्हणतच होती की समीरने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही. तुला मेडिसिन घ्यायचे आहेत, गुपचूप खाऊन घ्यायचं. त्याने दमच दिला. सुगंधाऐवजी निधीच थोडी दचकली. 2 पावलं मागे उभी राहिली. इथून पुढे तुम्ही का घाबरला? तुम्ही खाऊन घ्या, मी बाहेर थांबतो, तो बोलला आणि बाहेर निघूनही गेला. आता निधी आणि सुगंधाच तिथे होत्या. काय बोलावं न कळून त्या शांत होत्या. खायला आणलेलं निधीने घेतलं आणि सुगंधाच्या समोर ठेवून तिला खायला सांगितलं. तुम्ही पण खायला घ्या ना, सुगंधाने निधीला सांगितलं. तुम्ही मला निधीच म्हणा, तिने सुगंधाला सांगितलं. ठीक आहे, पण खायला तरी ये, तिने निधीच्या हाताला धरून सांगितलं. तसं निधीचा नाईलाज झाला. ती पण बसली खायला, पण तिला काही जातच नव्हतं. सुगंधाला खाण्या वाचून पर्याय नव्हता. दादाने दमच तसा दिला होता. ती गोळ्या खाण्यासाठी खात होती. थोडं थोडं खाऊन दोघींनी तिथलं सर्व बाजूला केलं. समीर पुन्हा सुगंधाकडे आला. झालं तुझं, गोळ्या घे, समीरने ग्लासमध्ये पाणी देत सुगंधाला सांगितलं. पण त्याला सुगंधाशी बोलताना निधीची नजर स्वतःवर जाणवली. पण त्याने जास्त विचार केला नाही. त्याने काही निधीला बघितलं नाही. सुगंधाच्या गोळ्या खाऊन झाल्यावर समीर तिला म्हणाला, घरी चल, तुला आरामाची गरज आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे. समीर बोलला तसं सुगंधाला काय रिॲक्ट व्हावं कळेना. समीर दादा आपल्याला लगेच घरी चल म्हणे वाटलंच नव्हतं. ती तोंड उडच ठेवून बघत होती. तोंड जागा दे, जे तू ऐकलंस ते बरोबरच आहे, घरी चल. अशा अवस्थेत इथे नाही थांबू शकत. इथे खूप जण आहेत आयुषला बघायला. तू घरी जा, मी परत येईन, तू काळजी करू नकोस. समीरने आपल्या कडक आवाजात सुगंधाला समजावलं. पण ती ऐकतच नव्हती. तिला हॉस्पिटलला थांबायचंच होतं. मला थांबायचं आहे, मी आयुष शुद्धीत आलेलं बघितल्यावर जाते घरी. सुगंधा एकदम रडविली होती. म्हणाली, तू सांगितलं म्हणून मी मेडिसिन पण व्यवस्थित घेतले. आयुष शुद्धीत नसताना मी खाल्लं आणि गोळ्या घेतल्या. मला थांबायचं आहे म्हणून. ती एकदा दादाकडे तर एकदा निधीकडे बघत बोलली. पण निधीला प्रश्न पडला, आपण मध्ये बोलावं की नाही. तिने हलकी मान नाही मध्ये हलवत, आपण काही करू शकत नाही असं सांगितलं. नको, आयुष शुद्धीत आला की मी तुला कळवतो, तू आत्ता घरी चल. समीर आपल्या मतावर ठाम होता. तो काही तिला इथे ठेवणार नव्हता. प्लीज, ती आर्जव करतच होती की समीरने तिला हात दाखवून थांबवलंच लगेच. नो आर्ग्यू असं म्हणत त्याने रागाने सुगंधाकडे बघितलं. तशी निधी तिथून सटकली आणि ICUच्या बाहेर येऊन सर्वांसोबत बसली. तिचं लक्ष अधूनमधून समीरकडे जात होता. पण तिथे सर्वजण असल्यामुळे आणि सध्या परिस्थिती चांगली नसल्यामुळे तिला ते नव्हतं करायचं. पण तिच्याही नकळत तिचे डोळे त्याला शोधत होते. तिची बॅग आणि औषधं घेत समीर सर्वांना सांगून निघाला. त्याला परत इथे यायचं होतं. ती आयुषच्या आईकडे गेली. ती अजूनही रडतच होती. तुम्ही प्लीज रडू नका, बरेच वाटेल त्यांना. तिने धीराने त्याच्या हातावर हात ठेवला. तसं आयुषच्या आईला अजूनच रडू आलं. माझा आयुष लवकर बरा झाला पाहिजे, ती रडतच सुगंधाला म्हणाली. तिला थोडं शांत होऊ देत ती आपण जात असल्याचं सांगून जड मनानेच तिथून निघाली. कारण समीर दादा तिला घरी सोडूनच दम घेईल हे माहीत होतं तिला. तिचा नाईलाज झाला आणि शेवटी ती निघालीच तिथून.
तिचं मन तर आयुष जवळच घुटमळत राहिलं. शरीर तेवढं घरी आलं. औषध गोळ्यांच्या गुंगीमुळे तिला झापड येत होती. मेंदू जागा होता. तो सारखा आयुषचा विचार करत होता. आयुष जवळ एका नातेवाईकाला परमिशन दिली होती बसण्याची. त्याची आई बसली होती. आयुष शुद्धीत येण्याची वाट बघत बसले होते. डॉक्टर म्हणाले होते तो शुद्धीत आल्यावर कदाचित हायपर होईल. सावध राहा. त्याने थोडी जरी हालचाल केली तरी लगेच आम्हाला बेल मारून बोलावा. थोड्या वेळाने बाबांनाही बोलावून घेतलं. आई स्वीट, कारण जर हायपर झाला तर एकट्या आईला तो ऐकला नसता. प्रचंड काळजी वाटत होती. मुलगा अजूनही कसा शुद्धीत येत नाही याचं टेन्शन होतं दोघांना. ते चेहऱ्यावर साफ दिसत होतं. अधूनमधून आई आयुषच्या डोक्यावर मायेने हात फिरवत होती. डोक्याला बँडेज, हाताला सलाईन, नाका तोंडात नळ्या, असं दृश्य पाहून आईला गलबलून आलं होतं. बाबांची ही अवस्था काही वेगळी नव्हती त्याच्या. आयुषला हळूहळू शुद्ध यायला लागली. पटकन बेल वाजवून डॉक्टरांना बोलावलं आणि आयुषचा हात आईबाबांनी पकडून ठेवला होता. डॉक्टर येतच होते आणि अचानक हात सोडून घेत आयुष ओरडू लागला. सलाईन लावलेला हात हलवू लागला. सैरभैर झाल्यासारखं करत उठून पळायला बघत होता. पाय जोरात बेडवर आपटत होता. त्याची ती अवस्था बघून आई बाबाही घाबरले. तो खरंच हायपर झाला होता. डॉक्टर धावतच आले. त्यांनी पाहिलं. त्याच्या हाताचं सलाईन काढलं आणि त्याला पकडून जोर जोरात हलवलं. गालावर मारल्यासारखं केलं. तेव्हा कुठे त्याला पूर्ण शुद्ध आली. मग शांत झाला. आजूबाजूला नीट डोळे उघडून बघू लागला. आई बाबा घाबरले होते. आपला मुलगा असा काय करतो हे कळत नव्हतं त्यांना. शांत झाल्यावर डॉक्टरांशी बोलला. त्यांनी चेक केलं. दुखतंय का त्यांनी विचारलं. तसं आयुषने मानेनेच ना हो मध्ये सांगितलं. डोक्याला हात लावून त्याने एका ठिकाणी दुखत असल्याचं सांगितलं. तसं डॉक्टरांनी त्याला सलाईनमध्ये काही मेडिसिन टाकायला सांगितल्यानं हसला. मेडिसिन देऊन परत सलाईन सिस्टरला लावायला सांगून आयुषला आराम करायला सांगितलं आणि डॉक्टर निघून गेले. डॉक्टर निघून गेल्यावर आयुष आईकडे वळला. आई, सुगंध कुठे आहे? त्याला तिची काळजी वाटत होती. स्वतःपेक्षा त्याचा जीव तिच्यात अडकला असं वाटलं त्याला. तिला आपण बोलावलं आणि स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यामुळेच तिची काळजी वाटू लागली. तिनेच सर्वांना कळवलं. थोडं डोकं दुखत होतं म्हणून आत्ताच घरी गेली ती, असं आईने त्याला सांगितलं. कारण चक्कर येऊन पडली असं सांगितलं असतं तर आयुषला टेन्शन आलं असतं आणि त्याला टेन्शन देऊन चालणार नव्हतं. तू शुद्धीत आला नव्हतास. आम्हीच तिला जबरदस्ती घरी जायला सांगितलं. आईने त्याला काही अजून शंका येऊ नये किंवा मग वाईट वाटू नये यासाठी सांगितलं. मला भेटायचंय तिला. आयुष थोडा घाई करत म्हणाला. जसा काय आत्ताच जाऊन तो तिला सर्व खरं खरं सांगणार होता. हो रे राजा, येईल ती उद्या. आता तू आराम कर. 8 वाजले. तिलाही आराम करू दे. पोरगी दुपारपासून थांबली होती. आईने त्याची समजूत काढली, अगदी लहान बाळासारखी. त्याला आता काही त्रास होऊ नये हीच तिची इच्छा होती. तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. तोही मग जास्त काही बोलला नाही. त्यानेही डोळे मिटून घेतले. तिचा चेहरा डोळ्यासमोर फिरत होता. तिला बघायला गेलेला चेहरा. कसं सांगता येईल हा विचार अजूनही डोक्यातून गेला नव्हता. त्याला तीच काळजी लागली होती. समजून घेईल ना ती, की नकार देईल लग्नाला. बघूया आयुषला असं काय सांगायचं आहे सुगंधाला. एवढं का टेन्शन घेतोय आयुष? जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग.
तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.